कुशीनगर जिल्ह्यातील जठा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यादव परिवार राहत होता। रामप्रकाश यादव हा 50शी पार केलेला गृहस्थ, त्याची बायको गीता देवी आणि मुलगा दीपक याच्या समवेत राहत होता। रामप्रकाश हा वॉचमॅन म्हणून काम करत होता। त्यातून होणाऱ्या कमाईवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। तसेच गीता देवी काहीतरी रोजगार करून संसाराला हातभार लावत होती। हा परिवार सर्वसामान्य स्तरातील होता। खाऊन पिऊन सुखी अशा या परिवारातील दीपक विवाहयोग्य झाला। पै पाहुणे ओळखी पाळखीचे यांच्यामार्फत त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झाले। दीपकही वॉचमॅन म्हणूनच काम करत होता। त्याच्यासाठी गुडिया नावाच्या मुलीचे स्थळ आले। गुडिया नावाप्रमाणेच एखाद्या बाहुलीसारखी सुंदर होती, चार चौघीत उठून दिसणारी होती। तिला पाहता क्षणीच दीपकने तिला पसंत केले। त्याने तसेच आपल्या आईवडिलांना सांगितले। त्याच्या बापाने म्हणजे रामप्रकाशने तर आधीच गुडियाला पसंत केले होते। त्याला ती खूपच आवडली होती। गुडियासारखी भरलेल्या मांसल देहाची तरणीवाण पोरगी त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हती। रात्री झोपला तरी त्याच्या नजरेसमोर तिचेच रूप येत होते। दीपकचे लग्न ठरले आणि रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा झाला। गुडिया सून म्हणून नांदायला आली। दीपक आणि गुडियाचा नवा संसार सुखाने सुरू झाला। सारे काही सुरळीत चालले होते। गुडिया खुश होती, कारण तिचा नवराच नाही तर सासू सासरे देखील तिचे लाड करत होते। तिला मागेल ते देत होते। दिवसामागून दिवस जात होते। लग्नाला 5-6 महिने झाले आणि घरात नातेवाईकांमध्ये गुडिया गोड बातमी कधी देणार याची कुजबूज सुरू झाली। हे आता गुडियाच्या कानावरही जात होते। तिलाही आई होण्याची तीव्र इच्छा होती। दीपक दिवसभर कामावर असायचा आणि रात्री घरी आपली बायको गुडिया सोबत असायचा। त्या दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते, पण अजून मुलाची चाहूल लागली नव्हती। गुडियाचा सासरा रामप्रकाश हा रात्रपाळीला जायचा। रात्रभर तो रखवाली करायचा आणि दिवसभर घरी असायचा, तर दीपक कामावर असायचा। गीता देवी रोजगार असेल तर जायची, त्यामुळे दिवसभर रामप्रकाश आणि त्याची सून गुडिया हे दोघेच घरी असायचे। रामप्रकाश नेहमी सुनेच्या मागे पुढे करत असायचा, तिच्याकडे बघत बसायचा, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा। हे आता सून गुडियाच्या देखील लक्षात आले। सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, नंतर मात्र तो जास्त तिचा गोंडा गोळू लागल्याने ती त्याला प्रतिसाद देऊ लागली, थट्टा मस्करी करू लागली। नात्यातील भीड संपत चालली होती। मग हात धरण्यापासून जोमाजोमीपर्यंतचा प्रकार वाढत गेले। घरात कोणीच नसल्याने त्या दोघांना मोकळे रान मिळत होते। हळूहळू दोघांनीही लाज सोडली आणि मिठी मारून अंग कुरवाळणे नेहमीचेच झाले। दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि वासनेचे भूत मानगुटीवर बसले। घरात दोघेच असल्याची संधी साधत त्यांनी नात्याला काळीमा फासला। दोघांमध्ये शरीर संबंध सुरू झाले। हळूहळू ते रोजचेच होऊन बसले। गुडिया दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मजा मारत होती। रामप्रकाशने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू केले, पण त्याची कोणाला कानोकान खबर लागू दिली नाही। पाप फार दिवस झाकून ठेवता येत नाही, कधी ना कधी पापाला वाचा फुटतेच। 1.5-2 वर्षे त्या दोघांचे संबंध निवांतपणे सुरू होते, पण 2 महिन्यापूर्वी घोळ झाला। नेहमीप्रमाणे सकाळी रामप्रकाश कामावरून घरी आला, तर दीपक कामावर निघून गेला। गीता देवी ही मजुरीसाठी गेली। दुपारपर्यंत सारे कामधाम आटोपले आणि जेवण खाणे करून रामप्रकाश झोपण्यासाठी गेला। थोड्या वेळाने त्याने गुडियाला बोलवले। ती लगेच गेली। त्याने तिला मिठीत आवळून घेतले आणि बेडवर झोपवले। दोघांच्या कामक्रीडा सुरू झाल्या। दोघेही सरावले असल्याने पुढच्या खेळाला वेळ लागला नाही। दोघांना कपड्याचे भान नव्हते। दोघे शरीर संबंधाचे सुख घेण्यात रंगून गेले। इतक्यात बायको गीता देवी घरी परत आली। तिने घरात सुरू असलेला खेळ पाहिला आणि ती हादरूनच गेली। तिचा नवरा थेट सुनेबरोबर शरीर संबंध करत होता। क्षणभरात ती सावरली आणि तिने नवऱ्याला चांगलेच फैलावर घेतले। तोवर ते दोघे बाजूला झाले होते। या कारणातून रामप्रकाश आणि गीता देवी या नवरा बायकोमध्ये वादाला तोंड फुटले। पण ही बाब तिने मुलगा दीपकला सांगितली नाही।
कारण तिला मुलाच्या संसाराची काळजी होती. तिने नवऱ्याला दम देऊन सुनीकडे वाईट नजरेने बघू नको, नाहीतर याद राख असे सुनावले. आता त्या दोघातील संबंध उघड झाले होते. त्यामुळे गीता देवीनी घरातून बाहेर जाण्यास बंद केले. ती नेहमीच घरात राहू लागली. तसेच नवरा रामप्रकाश याच्यावर ती नजर ठेवून होती. त्यामुळे रामप्रकाश याला गुडियासोबत शरीर सुख घेणे शक्य होत नव्हते. तीच अवस्था गुडियाची देखील झाली होती. तिला दिवसा मिळणारे सुख बंद झाले होते. त्यामुळे तीही चलबिचल झाली होती. सासरा आणि सून यांना गीता देवीचा राग येऊ लागला. ती आहे तोवर आपल्याला काही सुख मिळणार नाही याची त्या दोघांना खात्री पटली. यावर एकच उपाय, तो म्हणजे गीता देवी घरात राहिली नाही पाहिजे. पण तिला पाठवायचे कुठे, यावर त्या दोन कामंदांनी एक योजना आखली. गीता देवीचा काटा कायमचा बाजूला करण्याचे त्यांनी ठरवले. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दिवसभर रामप्रकाश, त्याची बायको गीता देवी आणि सून गुडिया हे तिघेजण घरात होते. गुडिया इकडे तिकडे करत होती. तिचा तो तर्नाबाण देह त्याला खुणावत होता. पण त्याला त्या देहाचे सुख काही घेता येत नव्हते, कारण त्याची बायको गीता देवी ठाण मांडून बसली होती. तिकडे गुडियालाही रंग रगडून घ्यायचे होते, पण सासू असल्याने ती चुपचाप काम करत होती. त्या दोघांच्याही मनात राग खदखदत होता. या रागाचा उद्रेक झाला. त्या दोघांनी एकमेकांना इशारा केला आणि एकदमच गीता देवीवर हल्ला केला. चुलीतील जळके लाकूड घेऊन सून गीताबाईच्या अंगावर धावली, तर दारातील वीट घेऊन नवरा रामप्रकाश याने हल्ला केला. पेटते लाकूड आणि विटांचा मारा करून सून सासऱ्याने गीता देवीचा जीव घेतला. ती निश्चित पडल्यानंतर ते शांत झाले. आता त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला होता. पण या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी गीता देवीचा मृतदेह कोणाच्या हाती लागणार नाही असा त्या दोघांनी प्लॅन केला. गीता देवीचा मृतदेह दाराजवळील शौचाच्या टाकीत त्यांनी फेकून दिला आणि टाकी बंद करून टाकली. मृतदेहच नसल्याने तिचे काय झाले हे कोणालाच कळणार नाही. सायंकाळी दीपक घरी आला तेव्हा गुडियाने त्याला सांगितले की कुणीतरी माणूस दुचाकी घेऊन आला आणि सासूबाई त्या दुचाकीवर बसून त्या माणसाबरोबर कुठेतरी निघून गेल्या. हे ऐकून दीपकला समजेना की कोण माणूस आला असेल, ज्याच्यासोबत आपली आई गेली असेल. रात्री उशिरापर्यंत तो आईची वाट बघत होता, पण त्याची आई काही परत आली नाही. रात्रभर तो कसा तरी थांबला. सकाळ होताच त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपली आई घरातून निघून गेल्याची तक्रार दिली. ती कोणाच्या दुचाकीवरून गेली याबाबत पोलीस गुडियाकडे खोदून खोदून विचारू लागले. तेव्हा गुडियाला उत्तर देणे कठीण जाऊ लागले. तो माणूस कसा दिसत होता, कपडे कसे होते, गाडी कोणती होती, गाडीचा रंग काय, नंबर काय, असे प्रश्न ऐकून गुडिया चक्रावली. पोलिसांना उत्तर देता देता ती मेटाकुटीला आली. रामप्रकाशकडे चौकशी केली असता तोही भांबवला. दरम्यान तिसऱ्या दिवशी संडासाच्या टाकीतच गीता देवीचा मृतदेह सापडला आणि गुडियाने दिलेली माहिती खोटी होती हे सिद्ध झाले. आता तिने खोटी माहिती का दिली याची सखोल चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा तिने तोंड उघडले आणि आपल्या पापाची कबुली दिली. गेल्या 2 वर्षापासून त्यांचे एकमेकांशी अवैध संबंध होते. आठवड्यापूर्वी गीताने दोघांनाही भोंगळ्या अवस्थेत पाहिले होते आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली आणि वाद सुरू झाला. त्यानंतर सून व सासऱ्याने तिला संपवण्याचा कट रचला. गुरुवारी संध्याकाळी दोघांनीही अर्ध्या जळलेल्या लाकडाने व विटांनी गीताच्या शरीरावर वार करून तिची हत्या केली. घरातील संडासाच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवण्यात आला होता. या माहितीवरून त्या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.